निफाड तालुक्यातील श्री लक्ष्मी व्यंकटेश मंदिर सायखेडा येथे सुरू असलेल्या 10 दिवसीय ब्रह्मोत्सव सोहळ्यानिमित्त दिनांक 26 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता भव्य वैद्यकीय सर्वरोग निदान शिबिर उत्साहात संपन्न झाले। महंत श्री 1008 कमलाकांताचार्यजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या सामाजिक उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलाय। या शिबिरात मराठा विद्या प्रसारक मेडिकल कॉलेज आडगाव येथील तज्ञ डॉक्टरांची विशेष उपस्थिती लाभली। शिबिराचे उद्घाटन मराठा विद्या प्रसारक संस्थेचे संचालक शिवाजी पाटील गडाख यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी सायखेडा येथील सुरेश कार्लेकर, रामदास ओगले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। शिबिरात नागरिकांची रक्तदाब तपासणी, शुगर तपासणी तसेच विविध आजारांची सखोल वैद्यकीय तपासणी करण्यात आली। मेडिसिन तज्ञ, सर्जरी तज्ञ, कान नाक घसा तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, अस्थिरोग तज्ञ आणि विशेष तज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी करून आवश्यक ते मार्गदर्शन केले। आरोग्याबाबत जनजागृती करत योग्य उपचार, आहार विहार आणि प्रतिबंधात्मक उपाय याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे। विशेष म्हणजे तपासणीनंतर गरजू रुग्णांना मोफत औषध वाटप देखील करण्यात आले। त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक नागरिकांना तज्ञ वैद्यकीय सेवेचा थेट लाभ मिळाला। अनेकांनी प्रथमच विशेषज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून घेतल्याने समाधान व्यक्त केले। सायखेडा व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घेतला। ब्रह्मोत्सवाच्या धार्मिक वातावरणात सामाजिक बांधिलकी जपत आरोग्य सेवेचा उपक्रम राबविण्यात आल्याने उत्सवाला अधिक व्यापक स्वरूप प्राप्त झाले। धार्मिक, सामाजिक आणि आरोग्यविषयक उपक्रमांची सांगड घालत सायखेड्यातील हा ब्रह्मोत्सव समाजासाठी प्रेरणादायी ठरत असून आयोजकांच्या शिस्तबद्ध नियोजनामुळे आणि नागरिकांच्या सक्रिय सहभागामुळे सोहळ्याची शोभा अधिकच वाढली आहे। बालाजी ट्रस्टच्या वतीने आज डॉक्टर वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालय व संशोधन केंद्र यांच्या वतीने सर्वरोग निदान शिबिर आयोजित केलेले आहे। त्या आयोजनासाठी उपस्थित असणारे आपल्या मंदिराचे ट्रस्टचे कमलाकांतजी महाराज, आमचे मार्गदर्शक सुरेशजी कार्लेकर आणि त्यांच्या समावेश आलेले सर्व मित्र परिवार, या शिबिराचे मुख्य आयोजक प्रवीणजी वाघ, त्यांच्या समावेश आलेल्या सिस्टर्स, डॉक्टर्स असे सगळ्यांचे मी आपल्या ट्रस्टच्या वतीने व मराठी विद्या प्रसारकच्या सर्व पदाधिकारी, सर्व संचालक, सेवक आणि सभासद बांधवांच्या वतीनं हे शिबिराचं आज उद्घाटन झालं असं जाहीर करतो। आणि सायखेडा व सायखेडा परिसरातील जे छोटे मोठे आजार असतील त्या बाबतीत निश्चिततेने आपल्या इथे येऊन निदान करून घ्यावं आणि पुढील उपचारासाठी आमची संस्था नेहमी सदैव तुमच्या पाठीशी राहील। ज्यांना कोणाला डोळ्याचं ऑपरेशन करायचं असेल, कोणाला म्हणजे मला वाटतं आयुर्वेदिक पण महाविद्यालय आता स्टार्ट होते आपलं मराठा विद्या प्रसारकचं, एवढ्या 2 वर्षात ते पण आपल्याकडे चालू होते। म्हणजे ॲलोपॅथी बरोबर आयुर्वेदिकची सुद्धा समाजामध्ये गरज आहे, ती ओळखून आम्ही एक नवीन कॉलेज काढतो। इथं कॉलेज आणि रिसर्च सेंटर असं दोन्ही प्रयोग आपण या मराठी विद्या प्रसारकच्या माध्यमातून चालू करत आहोत। त्याच्यानंतर होमिओपॅथी असेल, बऱ्याच लोकांना होमिओपॅथीची पण आवश्यकता असते। बरेच लोक म्हणतात की ॲलोपॅथीपेक्षा होमिओपॅथी ट्रीटमेंट चांगली असते, पण त्यांच्या इच्छेप्रमाणे आपण जे जे हवं असेल ते आता संस्था करण्यास तयार आहे। बऱ्याचशा लोकांनी हा निश्चित चांगल्या प्रकारे लाभ घ्यावा। आज सायखेडा येथे मोठा आठवडा बाजार असतो, त्या बाजाराला येणाऱ्या सगळ्या नागरिकांनी या शिबिराचा चांगला फायदा घ्या आणि पुढील उपचारासाठी आमची संस्था तुमच्या सदैव बरोबर राहील असं मी नमूद करतो। आणि आज सगळे इथं उपस्थित असणारे सगळे कार्यकर्ते किंवा समाज बांधव यांना मी आज हा उद्घाटन झाला असं जाहीर करतो। माझे शब्द संपवतो। बालाजी भगवान संस्थान सायखेड्याच्या वतीने 18 फेब्रुवारीपासून तर 28 फेब्रुवारीपर्यंत ब्रह्मोत्सव सोहळा या ठिकाणी साजरा होत आहे। आज गुरुवार दिनांक 26 फेब्रुवारी 2026 रोजी मराठा विद्या प्रसारक समाजाचे डॉक्टर वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्र बालाजी संस्थांच्या वतीने या वैद्यकीय महाविद्यालयाच्या मार्फत मोफत आरोग्य रोग निदान तपासणी शिबिर या ठिकाणी संस्थांचे सर्व प्रमुख महंत श्री 1008 कमलाकांताचार्यजी महाराज यांनी या ठिकाणी हा उपक्रम आज या ठिकाणी राबविलेला आहे। आजच्या या आपल्या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी, या आरोग्य शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी मराठा विद्या प्रसारक संस्थेचे निफाड तालुक्याचे संचालक
आमचे स्नेही श्रीयुत शिवाजी अप्पा गडाख या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचं बालाजी संस्थांच्या वतीने मी सहर्ष स्वागत करतो. त्याचप्रमाणे या महाविद्यालयाचे जे वाघसाहेब आहेत, त्यांचा सर्व जो स्टाफ आहेत, सर्व डॉक्टर्स आहेत, सिस्टर्स आहेत, या सर्वांचंही मी या बालाजी संस्थांच्या वतीने सहर्ष असं स्वागत करतो. सायखेडा पंचक्रोशीतील भाविकांना विनंती आहे की आपण या शिबिराचा, रोग निदान मोफत शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि फायदा करून घ्यावा असं या ठिकाणी मी आपल्याला नमूद करतो. होमिओपॅथी, ॲलोपॅथी बरोबरच होमिओपॅथीची जी काळाची गरज आहे ती ओळखून संस्थेने हे पाऊल पुढे टाकलेलं आहे. त्याबद्दल सर्व संस्था चालकांचे, सायखेडा ग्रामस्थांच्या वतीने आणि बालाजी भगवान संस्थांच्या वतीने मी आपल्या सर्वांचे या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि या सर्वांना सांगू इच्छितो की ज्या वेळेला आपल्या सायखेडा पंचक्रोशीतील कोणी जरी किरकोळ स्वरूपाचा असेल किंवा गंभीर स्वरूपाचा आजारी असेल तर आपल्या मराठा महाविद्यालय समाजाचे जे महाविद्यालय आहे, डॉक्टर वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय, या ठिकाणी त्या ठिकाणी अत्यंत नाममात्र पैशांमध्ये त्या ठिकाणी उपचार होत असतात. अगदीच एखाद्याची आर्थिक परिस्थिती खूपच खालावलेली असेल तर त्या ठिकाणी आप्पा नेहमीच, म्हणजे आपण मयात भेटणार 24/7 आपण नेहमी उपलब्ध असतात. नेहमीच कुठल्याही कार्यकर्त्याला ओळख असो नसो, सभासद असो नसो, मोफत उपचार त्या महाविद्यालयामार्फत करून देण्याची सुविधा देखील या आपल्या संस्थेने केलेली आहे. त्याबद्दल मी सायखेडा आणि परिसराच्या वतीनं संस्थेचे आणि शिवा अप्पा गडाख यांचं या ठिकाणी मी जाहीर असं अभिनंदन करतो. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.